आप्पा काय झालंय? घरात एवढं टेन्शनचं वातावरण, चेहरे का पडल्यात सगळ्यांची? तुझी आजी आहे ना विनाकारण टेन्शन द्यायला. जमिनीची कागदपत्र लपून ठेवली, देना झाली. आता ती नाही मिळाली तर काय करायचं? हाय का आप्पा, उगाच टेन्शन घेतलंय तुम्ही. अहो आज ना उद्या देईलच की. जर का नाही दिलं तर तलाठी करायलाच जाऊ. हा, दुसरा सातबारा काढून घेऊ, त्यात काय एवढं? आणि त्या जामकराचं काय करायचं? त्याचं काय? अहो त्याचा नका जास्त विचार करू. आपण त्याला रिक्वेस्ट करू, विनंती करू. त्याला म्हणायचं बाबा थोडा दिवस थांबल, त्यो ऐकल. म्हातारीने कागदपत्र दिलं नाही ना, मलाच तिचं काहीतरी करावं लागेल. आप्पा अहो मी काय म्हणते, उद्या गणपतीचं विसर्जन आहे नवं, आपण जामकरासनी जेवायला बोलवूया. म्हणजे मग काय होईल, आपला पाहुणचार बघून ते आपल्याला वाईफ मदत करायला तयार होतील बघा. मला नाही वाटत तो माणूस गोड बोलून ऐकल. बघितलं ना कसं आहे ती. मला लय हे करू वाटतं त्यो. तर तू एक काम कर, तो सांगाल ना तेवढे पैसे दे त्याला. हं? तुझ्या खिशात नसती एक दमडी. अरे तुला जरी ऐकायला काढला ना तरी तुला कोणी किंमत देणार नाही. गोपाळ जा, तू जामकराकडे जा आणि त्यांना विसर्जनाचं निमंत्रण दे. जा. बर, सकाळी जातो. सुधाकर ऐक ना, तू एक तर सक्तीची रजा घे, नाही तर सस्पेंड तरी हो. का? हाय का आता? का म्हणजे तुला हाय सरकारी नोकरी, तेव्हा तुझा बाप सगळं कर्ज तुलाच फेडायला लावल. इथं एकतरी एक तुकडा केलेला नाही जमिनीचा तुझ्या नावावर. मग कशाला पैसे फेडायचे आपण, कळतंय का? सारखं काय ग तुझं तेच 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 तेच. वेळ आली की बघू. तो गोपाळ अजून कसा नाही आला ते जामकरला घेऊन? विसर्जनाला उशीर होतोय. दादा दादा आर्याने एक नवीन होप्सने काहीतरी सुरुवात केली आहे. खूप मेहनत घेते बिचारी, आणि आता असं सगळं मध्यावर सोडून जाणं म्हणजे काही उपयोग नाहीये साकेत त्याला सांगून. त्याने आजपर्यंत कधीच माझ्या मनाचा विचार केलेला नाहीये, ना माझ्या मतांचा कधी आदर केलाय. मी याला सगळं सांगून करायचं आणि हा याची मनमानी करत राहणार. मी याला सगळं विचारून करायचं, पण याला कोणी काही बोलायचं नाही, कोणी काही सांगायचं नाही. आत येऊ का? काय काम आहे? गोपाळजी तुम्ही या. नाही नाही, तुम्ही खरंच घरात या. बॅग बिग भरल्यात कुठं? गाव सोडून चाललाय काय? गोपाळजी तुम्ही तरी प्लीज एकदा दादाला समजावा ना. त्याला वाटतंय माझं या गावात काहीच होणार नाहीये. का? काय झालं? त्याला वाटतं हे गाव मला फसवेल, कोणीतरी माझ्या चांगुलपणाचा फायदा घेईल. माझा बिझनेस इथे होणार नाही असं वाटतं त्याला, आणि मला तो कायमचं मुंबईला घेऊन चाललाय. गोपाळजी ती जर निघून गेली तर चांगली संधी माझ्या हातातून जाईल. काहीही करून हिला गावात थांबवलंच पाहिजे. जामकर साहेब माफ करा, मी तुमच्यापेक्षा वयाने लय लहान आहे. तुम्ही लय हुशार आहे.
तुम्हाला सगळ्या गोष्टीतलं सगळं कळतं, सगळं माहिती आहे. मला हे पण दिसतंय तुम्हाला तुमच्या बहिणीची लय काळजी वाटते. पण ह्या काळजीमुळं तुम्ही तुमच्या बहिणीचे स्वप्न मारून टाकताय असं वाटत नाही का तुम्हाला? अहो, तुमची बहीण लय स्वप्न घेऊन इथं गावात आली. त्यांच्या डोळ्यात लय स्वप्न आहे. ते मेहनत करतायत, धडपडतायत. मला असं वाटतं तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करावी. मी उभा आहे ना माझ्या पायावर. पण तुम्हाला असं वाटत नाही का त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे, प्रगती? नाही वाटत. काय बोलणार आता मी? खरं तर हा तुमचा फॅमिली मॅटर आहे. ह्याच्यात मी बोलणं काय बरोबर वाटत नाही मला. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, पण मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बहिणीच्या प्रगतीचा, तिचा पण थोडासा विचार करावा. आणि मी इथं आलो होतो ते आज बाप्पाचे विसर्जन मिरवणूक आहे, तर मी आरतीचा मान येणार नाही, जमणार नाही. आम्ही निघालोय मुंबईला. चल आर्या, आपण निघतोय, मुंबईला जातोय आपण. दादा, तुला सांगितलेलं का कळत नाहीये? मी नाही येणार आहे तुझ्यासोबत. अरे बेअक्कल का तू? तुला अक्कल आहे की नाही? किती वेळा सांगायचं आपण मुंबईला जातोय? चल. दादा, मी आता मेले जरी ना तरी तुझ्यासोबत मुंबईला कधीच येणार नाहीये. आता कळलं मला काय किंमत आहे तुझ्या नजरेत. समजलं मला किती आदर करतेस तू माझा. आता तुला मुंबईला यायचं तर ये, नाही तर नको येऊ, पण आजपासून आपला संबंध संपला. अरे वा, याला म्हणतात सुंठी वाचून खोकला गेला. हा तर निघून गेला आज, पण जाताना माझा मार्ग मोकळा करून गेला. Ferrari